मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी मुख्य संपादक नागेश लांजे. आपल्यासोबत आपण आलो आहोत जीप प्रशाळा राळगा येथे. या ठिकाणी शिक्षण परिषदेनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता. या ठिकाणी केंद्रप्रमुख खंदारे सर आहेत. खंदारे सर, या ठिकाणी जी शिक्षण परिषद राबवली आहे त्या या शिक्षण परिषदेचा काय उद्देश आहे? या शिक्षण परिषदेमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास करण्यासाठी विविध विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं जातं. माहे डिसेंबर 2024 या महिन्याच्या शिक्षण परिषदेमध्ये इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी नवोदयच्या परीक्षेला बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता या विषयामध्ये कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कसे सोडवावेत याच्या काही अवघड क्लृप्त्या सांगितल्या जाणार आहेत आज. तसंच विद्यार्थ्यांचा भाषिक मौखिक विकास कशा पद्धतीनं आपल्याला साध्य करावयाचा आहे यासाठी सुद्धा सुलभकाच्या मार्फत आपण सर्व शिक्षक बांधवांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यानंतर शासनानं विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यवसायाप्रती जागरूकता येण्यासाठी वर्ग 6 ते 12पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमामधून म्हणजे हॅकेथॉन हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या विषयावर सुद्धा आजच्या या परिषदेमध्ये बोईनवाड सर मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण परिषदेचं नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून आम्हाला पाठवलं जातं आणि त्या दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपण ही शिक्षण परिषद आयोजित करतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा या शाळेनं ही शिक्षण परिषद आयोजित केलेली आहे. यामागं त्यांचा दुहेरी उद्देश होता. या गावातील दानशूर व्यक्तिमत्व रामभाऊ यांनी शाळेला जवळपास 1.5 लाखाचा निधी शाळेच्या भौतिक सुविधा आणि रंगरंगोटी पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. त्यांचे आभार मानावेत आणि सर्व शिक्षकांना जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या शाळेमध्ये कशाप्रकारे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जातात याविषयी मार्गदर्शन व्हावं. सर्वांनी ही शाळा पाहावी या उद्देशानं जीप प्राशा राळगा या ठिकाणी आजची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर धन्यवाद. या ठिकाणी या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जे नवीन उपक्रम जे काही शिक्षणामध्ये बदल झालेले ते या परिषदेतून या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं जातं व त्यानंतर ते विद्यार्थ्यांपर्यंत कसं रुजू करण्यात येईल या ठिकाणी या परिषदेतून या ठिकाणी थोडक्यात आपल्याला सांगायचे आहे. यानंतर नूतन केंद्रप्रमुख अशोक बारमाळे सर यांची या ठिकाणी सांगवी केंद्राला प्रमुख झाले आहे. बारमाळे सर, या क्षेत्रामध्ये हा जो भाग आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते, त्याबद्दल तुम्ही काय ठोस काय निर्णय घेतले आहे, कशाप्रकारे काम करणार आहात? उपस्थिती ही 100% टिकवणे हे आमच्या शिक्षकांचं काम आहे. पालक भेटी ती घेणार आहोत आम्ही. म्हणजे पालक भेटीतून आणि विविध उपक्रमातून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून राहाल. यानंतर गावचे एक भूमिपुत्र, कारण दानशूर बरेच असतात, पण आपण रामभाऊ ह्या शाळेला कशाप्रकारे दान केलेलं आहे, कशा प्रकारे मदत केली, काय सांगाल आपण? आपल्याला शाळेचं दान केलं ह्याच्या प्रकार केलं की शिक्षकांची तळमळ बघून, शिक्षकांची धावपळ बघून. एक पवार सर आहे, पवार सरची एवढी धावपळ होती की एवढं त्यांचं त्या शाळेवर प्रेम होतं की पवार सर रात्रंदिवस गावात फिरायचे, इकडं तिकडे फिरायचे. मी पाहायचं की पवार सरची धावपळ काय चालली आहे, कशामुळं चालली आहे, कसं चाललं आहे, की त्यांना शाळा चांगलं टिकवावं, शाळेत मुलं चांगले शिकावं आणि त्यांचंच शाळात सुंदर दिसावं, त्यांचं गावात कुठलं तरी काहीतरी काम करावं, त्यांची अशी धावपळ होती, त्यांची इच्छा होती. ती मला मी बऱ्याचदा पाहिली त्यांची की हा शिक्षकांचं काय चाललं आहे. बरेच शिक्षक आले गेले, बघितलं. मी बऱ्याच दिवसापासून शाळा पण पाहतो. मी काही शाळा शिकलेलं नाही आहे, मी अंगठा बहादर आहे. म्हणजे मी शाळा कुठे शिकलेलं नाही, पण शाळेचे फार त्याचे उपकार त्याचे मी लहान लेकरापासून जे बघत आलो, बरेच शिक्षकाचे बघत आलो. पण पवार सरांची अशी तळमळ होती की कुठं ना कुठं तरी काय करावं. मी एका दिवशी न राहता ती पवार सर मला बोलले की सर मला काहीतरी तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही पुण्याला कॉन्ट्रॅक्टर आहेत, तुमचं बिल्डर आहेत, तुम्ही पैसे कमवता, आम्हाला शाळेतून काहीतरी आम्हाला मदत करा. मी त्यांना एकच वाक्य दिलं की म्हणलं सर तुमच्या शाळेला किती खर्च होईल आणि किती तुमचं एस्टिमेट होतं तेवढं मला सांगा. सर म्हणले मला काही सांगता येणार नाही असं. तर मी म्हणलं त्यांना विचारा, कोणाला तरी विचारा आणि मला काय वेळ नाही, मी आता पुण्याला चाललो, हे माझा चेक देतो मी तुम्हाला सही करून, ह्याच्यावर जे तुम्हाला काय अमाऊंट भरायची आहे ते तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला जे काय खर्च करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तसे माझ्या खात्यावर भरपूर पैसे होते, त्यांनी कितीही भरले असते
पण तसं काही न करता जेवढं त्यांचं एस्टिमेट झालं तेवढंच त्यांनी पैसे भरले आणि पवार सरांनी एकदम शाळा सुंदर केली. पवार साहेबांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. खूप अभिनंदन सर. सर्व गाव ग्रामस्थांच्या व शाळेच्या शिक्षण परिषदेच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी रामभाऊचं या ठिकाणी सर्वांच्या स्तरातून अभिनंदन होतं आहे. कारण ज्या व्यक्तीचं शिक्षण झालं नाही तो शिक्षणासाठी किती जागरूक आहेत. त्यांनी आपल्या शाळेला चेक देऊन त्यांच्या या शाळेला जे काही कमी असेल तो कोरा चेक देऊन त्यांनी सही केलेली होती. नंतर पवार सर तुमच्या हातावरती काही कामे झालेली आहेत. पवार सर काय सांगाल याबद्दल? विद्यार्थ्याची संपादनूक पातळी वाढण्यासाठी आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि विद्यार्थी हा अनेक गोष्टीतून शिकत असतो. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण विद्यार्थ्याला औपचारिक शिक्षण शाळेमध्ये, अनौपचारिक शिक्षण बाहेरून मिळत असतं, समाजातून मिळत असतं. आणि आमच्या शाळेच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीसाठी कुठंतरी बोलक्या कराव्यात. भिंतीवरती आम्ही इथं वर्ग 1 ते 5चा अभ्यासक्रम 3 खोल्यामध्ये आणि वरांड्यामध्ये आम्ही सर्व अभ्यासक्रम त्या त्याचा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी प्रत्येक विषयाला या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विषयाला एक भिंत दिलेली आहे. भाषेला एक भिंत आहे, गणिताला एक भिंत आहे, त्याच्यानंतर इंग्रजीसाठी एक भिंत आहे आणि परिसर अभ्यास आणि विज्ञान म्हणजे परिसर अभ्यास या विषयासाठी एक भिंत आहे. आणि वरांड्यावरती जे काही जनरल नॉलेज आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मी या ठिकाणी केलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी उठता बसता पाहतील आणि विद्यार्थ्याला त्या गोष्टी अवगत होतील. आणि आदरणीय रामभाऊंनी आताच सांगितल्याप्रमाणे शाळा ही स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांना शाळेनं आकर्षित केलं पाहिजे. शाळेनं विद्यार्थ्याला आपल्याकडे खेचलं पाहिजे. विद्यार्थ्याचं मन या ठिकाणी रमलं पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यार्थ्याचं घडावं या दृष्टिकोनातून दर्जेदार विद्यार्थी तयार होण्याच्या दृष्टिकोनातून मी इथं प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या शाळेची गुणवत्ता मी चांगली माझ्या शाळेची एक विद्यार्थिनी इथं 5वी पास होऊन गेलेली विद्यार्थी 8वीला ती शिष्यवृत्ती होल्डर झालेली आहे. आणि शाळेचं पट गावांचं सहकार्यानं मी या ठिकाणी माझ्या शाळेचं पट देखील वाढवण्यात मी यशस्वी झालेलो आहे. मी CBSEच्या शाळेतून विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये येत आहेत. इतर संस्थेत गेलेले विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये येत आहेत. माझ्या शाळेचं पट टिकून तर राहायचं आहे, त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. तर वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवून मी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि याचं सर्व श्रेय गावकऱ्यांना देखील जातं. गावकऱ्यांनी मला भरभरून सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. जसं म्हणतात की लहान मुले मातीचा गोळा असतं, त्याला जसं आकार दिलो त्याप्रमाणे ते आकार घेतं. असंच ह्या सर्व आपण मेहनत घेऊन त्या मुलांना घडवण्याचं काम करतात. यानंतर या ठिकाणी नरवटे सर आहेत. काय सांगाल सर आपण या कार्यक्रमात? माझ्या ग्रामपंचायत हद्दीत एकूण 3 शाळा येतात. जिल्हा परिषद शाळा राळगा, जिल्हा परिषद शाळा राळगा तांडा आणि पिंको तांडा. मी सुरुवातीला माझ्या लक्षात आलं की शाळेचा मूलभूत सोयीसुविधा दिल्याशिवाय शाळेची गुणवत्ता सुधार नाही. त्यासाठी मी पहिलं प्राधान्य राळगा तांड्याच्या शाळेला दिलं. ती शाळा तालुक्यात प्रथम आली बाल उपक्रमामध्ये. त्यानंतर आता माझा दुसरा टप्पा मी राळगा शाळेला दिलेला आहे आणि लवकरच आणखी राहिलेल्या मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत शाळेसाठी, पाणी असेल, सार्वजनिक शौचालय असतील, इतर सोयीसुविधा असतील, त्या लवकरच मी पूर्ण करणार आहे. धन्यवाद सर. यानंतर तरडे मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल आजच्या या शिक्षण परिषद उपक्रमाबद्दल? ही शिक्षण परिषद ज्यावेळेसपासून सुरू झाली आहे त्यावेळेसपासून ह्या केंद्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालते. विद्यार्थ्यांना नवीन नवीन देण्यासाठी सगळे शिक्षक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. या निमित्ताने एकत्र येतात आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामधून विद्यार्थी कसा घडवता येईल यासाठी नेहमी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. थोडीशी जी अडचण आहे, खास म्हणजे कौतुक या ठिकाणी सांगावं लागेल की डोंगराळ भाग जरी असला, विद्यार्थी संख्या जरी कमी असते, तर प्रत्येक सरपंच असो, दानशूर जसे आहेत असे भेटतात आणि शाळेला चांगल्या पद्धतीने प्रगतीला आणण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यांनी एवढंच आहे. सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. यानंतर आपण नरोटे गावचे ग्रामस्थ आहेत. नरोटे सर काय सांगाल आपण? काही नाही सर, शाळेला चांगल्या पद्धतीने रामभाऊनं 1,50,000 देणगी दिली आणि रंगरंगोटी करून पवार सरनं चांगली शाळा सरवली. शाळेला दानपत्र पण मी दिलेलं आहे स्वतः शाळेला. खूप अभिनंदन सर, खूप अभिनंदन. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे आपल्यासोबत.